दूसरी भी कहानी बहुत इंटरेस्टिंग, लेकिन अब आए हैं तो आला है, तो आला सांगण्याची गरज आहे का? सांगण्याची गरज आहे का? भावेश पवार मैदानात आलाय अश्रफची विकेट गेल्यानंतर. आणि भावेश पवार मला आठवतं रत्नागिरी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये त्यांनी केलेली कामगिरी, त्यानंतर ISPL मध्ये दमदार कामगिरी केली, सुप्रीमो ट्रॉफीमध्ये त्यांनी केलेली कामगिरी अतुलनीय होती, चमकदार होती. आणि तो मैदानावरती आलाय जेव्हा संघ अडचणीत सापडलाय. आत्ताच खारदांड्याच्या स्पर्धेमध्ये त्याने जे शेवटच्या षटकामध्ये रनचेस केलाय, 1,00,000 रुपयांचं बक्षीस आरबी सय्यद यांच्या वतीने त्याला मिळालं. ग्रामीण क्रिकेटचा राजा, हरपन मोला खेळाडू, प्राईड ऑफ भिवंडी, सिद्दीक बाबीसर असं नेहमीच म्हणतात. धावसंख्या झाले 5. पुढचा बॉल विशालचा ओव्हर द विकेट, फोर्स केला बॉलला, प्राईड ऑफ भिवंडी समोर सुद्धा कोणताही गोलंदाज षटकार खेचून स्वागत करणं, हाच भावेश पवारचा अंदाज. सिक्सर. भावेश पवार आता रडायचं नाही, आता लढायचं, भिडायचं, मैदानावरती लढायचं आणि जिंकायचं सुद्धा. हे खूप चांगलं माहिती आहे भावेश पवारला. आकुटामधला चेंडू, पुलचा जबरदस्त फटका, मिड विकेटला चेंडू खेळलाय आणि जबरदस्त षटकार त्याने ठोकलाय. भावेश पवारचे इरादे स्पष्ट, इंटेंट या ठिकाणी स्पष्ट होत आहे. अर्थात गोरसाई बी आणि वाकलन आपण बघितलं तर एक गाव एक जर संघ बघितलं तर त्यामध्ये टॉपच्या असलेल्या टीम त्यापैकी भावेश पवार. आकुटामधला चेंडू, त्यावरती आक्रमण. उरात वादळ घेऊन हिंडणाऱ्यांना पडदळीची तमा मुळीच नसते. ते पडतात, ते घडतात, मैदानावरती नडतात. भावेश पवार मैदानावरती ठोकतो षटकार. कुठलाही क्रमांक त्याला मिळू द्या, तो मात्र गोलंदाजाची गय करत नाही, मनात त्याच्या भय नाही. अशी निर्भीड फलंदाजी भावेश पवारची. बॅक टू बॅक 2 ठोकलेत, धडाकेबाज ठोक, म्हणजेच बॉल थेट रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडतोय. या 6 धावाच्या मदतीने स्कोर झाला. आशिष आम्हाला कळवत आहेत 17 धावा, 70 रन्स ऑन बोर्ड. शॉर्ट ऑफ लेन बॉल फोर्स केलाय, लॉंग ऑन लक्काई, विटावा भांडूप स्ट्रायकर्स. दोन्ही संघ मालक आपली प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करतायत. स्कोर झालेला आहे 17. विशाल मागच्या सामन्यामध्ये चांगलाच खेळ विशालचा राहिला होता. या 5 चेंडूंवर आतापर्यंत वायू 11 संघाकडून चांगलाच प्रतिकार पाहायला मिळालाय. पण पाहूया शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला विशालच्या नावावर जातोय का की भावेश पुन्हा एकदा प्रतिकार करतोय. फोर्स केलाय, पॅरल स्ट्रोक, फ्लॅट अँड फॅन्टास्टिक स्ट्रोक प्लेड बाय भावेश पवार. पवारचा पॉवरफुल षटकार. पॉवरफुल बॅटिंग करत असताना हॅट्रिक, बॅक टू बॅक 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in वरती पहा. भावेशची बॅटिंग. हा टप्पा थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर होता, गोलंदाज टप्पा चुकला आणि भावेशनं काय षटकार ठोकला. 3रा षटकार त्यानं ठोकलाय. आणि आता सेल्फी घेण्याकरता या ठिकाणी प्रेक्षक मैदानावरती गेलेत. क्या बात आहे भावेश पवार, काय बॅटिंग करताय मैदानावरती. धापल करती, एकूण डाबा झालेत 23. पहिल्या षटकाचा खेळ. विशालची अक्षरशः पिसं काढली जात आहेत. अप्रतिम बॅटिंग, आक्रमक बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. मनीष, भावेश पवारचा माइंड सेट बघा, डगआउट बंद सेट होऊन तो मैदानावरती आलेला आहे. जर अभिषेक साठी झाला पाहिजे, लिजेंड खेळाडू आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद प्रशांत सर खूप महत्वाचा आहे. अभिषेकने आपल्या संघासाठी 2 वाचवल्यात. बघा भावेश पवार खेळतोय, भावेशला सुद्धा सपोर्ट मिळतोय, पण अभिषेक अंगणेने जे 2 धावा वाचवल्यात त्याला सुद्धा प्रेक्षकांचा सपोर्ट मिळतोय. प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट पाहायचंय, ते दाखवलं जाते अभिषेक अंगणेकडून. पुढचा बॉल सोहेल, राऊंड विकेट. यावेळेस भावेश पवारचा खेळ चाललाय सुपर हिट. धाव फलकाला होतोय 6 धावांचा प्रॉफिट. यूज इट, सिक्सर. काय बॅटिंग करतोय मैदानावरती भावेश पवार. अफलातून कामगिरी करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. खोलबट टप्प्यात चेंडू टाकत असताना इथे गोलंदाज पुन्हा एकदा टप्पा चुकलाय आणि त्याचा फायदा भावेशनं उचललाय. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये. नादखुळा बॅटिंग करत असताना भावेश पवार तो पोचलाय 26 वरती. 5 चेंडूमध्ये 520 चा स्ट्राईक रेट आहे. अप्रतिम बॅटिंग, क्लास बॅटिंग त्याने केले. हो, चांगला चेंडू आहे. चिता कॅम्पचा गोलंदाज सोहेल, तो देखील काही कमी नाहीये. तो पण काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. तो देखील या ठिकाणी प्रोफेशनल क्रिकेट खेळण्याकरता आलाय. त्यामुळे हे 2 बॅट आणि बॉल मधलं रंगणार आहे नॉर्थ स्टार चषकामध्ये. 50 50 अप फॉर टीम वायू 11 बोनकोडी. अत्यंत दर्जेदार कामगिरी. मनीष, तुला जो प्रश्न पडला होता ना त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. बॅटिंग बॉलिंग. शेवटी बोनकडे आतमध्ये गेले बॅटिंग करण्याकरता आणि आज ते मैदानावरती गोलंदाजी अक्षरशः पिसं काढतात. जबरदस्त कामगिरी केली भावेश स्ट्रायकर इनला. ओहो, भावेश नाही थांबणार आहे.
लो पुलटा चेंडू आक्रमण केलाय, बॉटम एंडचा वापर केलाय, चेंडू स्क्वेअर लेगला गेलेला आहे. मावळणाऱ्या सूर्याला उगवत्या सूर्याचा नमस्कार. चेंडू सीमारेषा पार, भावेशच्या बॅट बंद आलाय. जबरदस्त षटकार. आम्ही आता त्याचं आता तिकडे बघण्यासाठी कोण आहे? चला फुलटॉस बॉल आलेत का? फुलटॉस बॉलवर षटकार एफर्टलेस सिक्सर खेळलेला आहे भावेश पवारने आणि या 6 धावांच्या नोंदीनं धावसंख्या पोहोचते आता 56 56 धावा झालेल्या आहेत. सागर डावकुरा शरीदार फलंदाज, स्ट्रायकर एंडला भावेश पवार. ओहो, पाय जमिनीवर रोवून आम्हाला भिडण्याची धमक या ठिकाणी आहे भावेश पवार मध्ये आणि म्हणून तो सातत्यानं आकाशाला गवती घालून षटकार ठोकतोय. तो पोहोचलाय 40 वरती, धावसंख्या 75 ला 1. काय खेळ चाललाय भावेश पवारचा. बिंदास खेळतोय, अफलातून खेळतोय. मला असं वाटतंय आजच्या दिवसातलं सर्वात जलद अर्धशतक पाहायला मिळेल का भावेश पवारचं. भावेशचा खेळ आपण पाहिला, वैयक्तिक खेळ भावेशचा. तर आतापर्यंत भावेश खेळलेले आहेत 9 चेंडू 40 धावा. आतापर्यंत 9 चेंडू 40. अजूनही बॉल्स बाकी आहेत या पहिल्या डावातले 5. पुढचा बॉल. आय एम एव्हर रेडी. बॉल बॅकवर्ड गॅलेक्सी मारेच्या पार. शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाही. बॉल आता वारंवार लगातार आर पार सीमा पार सिक्सर. चेंडू सीमा पार, षटकार. मैदानात बॅटिंग करतोय भावेश पवार. 81 धावा धापलकावरती, 81 ऑन द बोर्ड. काय जबरदस्त बॅटिंग. 46 धावसंख्येवरती सध्या आपण भावेश पवारला बॅटिंग करत असताना 10 चेंडू मध्ये पठ्ठ्यानं एकूण 7 षटकार ठोकलेत. युवराज सिंगचे रेकॉर्ड तोडणार का? वैभव सूर्यवंशीचे रेकॉर्ड जे बंद ते देखील तुटणार का? रेकॉर्ड वैसे बनते वो टूटने के लिए बनते. अप्रतिम खेळ मैदानावरती. भावेश पवार ऑन स्ट्राइक. ऑन साइडला खेळलाय भाऊ तू तर हुकमाचे कार्ड आहे. भावेश पवार तुझा विषय हार्ड आहे. अर्धशतक ठोकले पट्ट्यानं. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. रन बनाने के मौके होते 1000, लेकिन अर्धशतक नहीं आता बार बार. भावेश पवार जरा बॅट तुमची आकाशात घ्या. आकाशात बॅट घेते भावेश पवार आपली बॅट आकाशात बघते घ्या. एकदा टाळ्यांचा गजर भावेश पवारसाठी. तो आलाय, तो मैदानात आलाय, त्याने ठोकलंय, त्यानं हाणलंय, अर्धशतक पूर्ण केलंय, झंझावती बॅटिंग केले. तू आहे खरा सुपरस्टार जो आज खेळलाय स्पर्धा नॉस्टार. आजच्या दिवसातलं जलद गतीचं अर्धशतक 11 चेंडूत 50. आदर्श शेट्टी पुढचा बॉल. वेगवान होता, खाली राहिलाय बॉल. स्ट्राईक तर बदलणार नाही कारण आता भावेश प्रत्युत्तर देतोय. एक कडवं आव्हान समोर ठेवायचं आहे. त्याचमुळे आता प्रत्येक बॉलवर षटकार येत आहेत. हा बॉल डॉट आलाय पण पुढचे 2 बॉल महत्वाचे. आतापर्यंत हा पहिला डॉट बॉल भावेशने घेतलाय. सुमित ढेकळेच्या नावावरती रेकॉर्ड होतो. 14 चेंडू मध्ये 50 धावा त्या पठ्ठ्याने ठोकल्या होत्या. तर आता उत्तर मुंबई मधलं रेकॉर्ड आहे ते तोडण्याकरता जास्त 11 चेंडू मध्ये 8 षटकार ठोकत भावेश पवारनं हा रेकॉर्ड तोडला. एकदा भावेश पवारसाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. फुलातून बॅटिंग, मर्दा मन जिंकलंस. ओहो, नाही थांबणार, ठोकत राहणार, हाणत राहणार. आज आणखीन एक षटकार, 9वा षटकार भावेशच्या बॅट मधून आलाय. वा भावेश वा. या फलंदाजाचा आहे अफलातून थाट. चेंडूला पाठवलंय ढगात, लॉंग ऑफ क्लिअर केलंय आणि षटकारांची रीग लावून टाकलेली आहे. स्कोअर जातोय वायू 11 बोनकोड या संघाचा 93. 100 धावांचं लक्ष ठेवलं जाईल का? शेवटचा बॉल महत्वाचा आहे. षटकार आला तर 100चं टार्गेट. पण पाहूया आदर्श शेट्टी मागे काय झालंय त्या गोष्टींचा विचार न करता पुढचा बॉल महत्वाचा आहे. आदर्श वर्सेस भावेश. ड्राईव्ह केलंय, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉल पोहोचतोय मिड विकेटला. ऐश्वर्या आहेत बॉलवर पोहोचतील. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कॉल. थ्रो थोडासा ऑकवर्ड आहे पण बॅकअप आहे. विशाल बॉल अडवतील. थ्रो लॉन स्ट्रायकर सेंडला. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 3 धावा पुढे. आता धावांसाठी धावा चालू आहे आणि 4थी धाव घेत असताना फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. 3 धावा मिळत आहेत आणि या धावसंख्या 3च्या मदतीने झालेली आहे. ती म्हणजे 97चं टार्गेट. 24 बॉल्स अँड 97 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि भावेश पवारनं 14 चेंडू मध्ये 61 धावा ठोकल्या आहेत. भावेश पवारची ही ऐतिहासिक इनिंग तुम्हाला आवडली असेल तर मनापासून टाळ्या ठोका. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. एक्सलंट बॅटिंग बाय भावेश पवार. आज तो मैदानावरती फक्त ठोकत नव्हता, शेवटच्या चेंडूवरती पाहिलं तो किती वेगाने धावला.
चेंडू 3 षटकात पणे कोळीच्या मनावरती ते रेकॉर्ड होतो. 4 चेंडू 19. प्रसाद